फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत कथित जादूटोण्याचा प्रकार घडलेला आहे। जादूटोण्यामुळे निवडणुकीत पराभव झाला। छत्रपती संभाजीनगरमधल्या पराभूत उमेदवारांना आरोप केलेला आहे। जादूटोणा करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा। प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार अमित वाहुळ यांनी आरोप केलेला आहे। जी फुलंब्री नगरपंचायतची निवडणूक झाली त्या निवडणुकीदरम्यानमध्ये अनेक काळे जादूचे प्रकार वॉर्ड क्रमांक 9 मध्ये झाले। या संदर्भाची तक्रार द्यायसाठी मी आज फुलंब्री पोलीस स्टेशन इथं आलो असता PI साहेबांना भेटून ही तक्रार अर्ज दिला। शहरामध्ये हा प्रकार तुरळक असतो, पण ग्रामीण भागात अजूनही लोक जे आहेत हे काळ्या जादूला घाबरतात। तर त्या काळ्या जादूच्या घाबरूनच लोकांनी मला मतदान केलेलं नाही आणि सदरील जे लोक होते ज्यांनी ही काळी जादू केली त्यांची नावं मी सांगितलेली आहे पोलीस स्टेशनला आणि त्याबद्दल तक्रार दाखल करावी माझी विनंती माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना आणि PI साहेबांना सुद्धा केलेली आहे। शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची यादी ही जाहीर झाली आहे। 91 जणांना उमेदवारी दिली असल्याचं वृत्त आहे। यादीमध्ये महिला उमेदवारांवर अधिक भर आहे। मुंबईत अनेक महिला उमेदवार सध्या रिंगणात उतरताना दिसतायत। त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की शिंदेंच्या शिवसेनेची भिस्त ही लाडक्या बहिणींवर आता असणार आहे। जोगेश्वरी पूर्वमधून दीप्ती वायकर, वरई मतदारसंघातून वनिता नरवणकर यासारख्या महिला उमेदवारांना मैदानात उतरवण्यात आलेलं आहे। भायखळामधून यामिनी जाधव, शिवडीतून अनिल कोकेळ यांच्या नावावर खरं तर शिक्कामोर्तब होताना दिसतंय। शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची यादी आता जाहीर झालेली आणि यामध्ये मुंबईत अनेक महिला उमेदवार मैदानात उतरवण्यात आलेले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा लाडक्या बहिणीवर शिंदेंच्या शिवसेनेचा भवितव्य ठरणार आहे। मनपा निवडणुकीमध्ये 91 जणांना उमेदवारी ही देण्यात आलेली आहे। तर तिथे अमरावती महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांची हायकोर्टात धाव आहे। निवडणूक आयोगानं सचिन भेंडेंसंदर्भात दिलेल्या निकालाला चॅलेंज केलं जात आहे। आज दुपारी 3 वाजता मुंबई हायकोर्टात ऑनलाईन सुनावणी सुद्धा होईल। शेवटचे 15 दिवस कार्यकर्त्यांनी 16 तास काम करा। रवींद्र चव्हाण सूचना करतायत। कार्यकर्त्यांना भाजप जिंकण्याचा अंदाज असला तरी काम करावं लागेल हे सांगायला चव्हाण विसरलेले नाहीयेत। ये चुनाव जो है कार्यकर्ता के सम्मान के लिए ये चुनाव है, इसलिए हमें ये 15 दिन 16 घंटे काम करने की जरूरत है। भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता त्याग समर्पण भावना से काम करता है। त्याग समर्पण क्या होता है? देश के प्रधानमंत्री प्रचारक कर 15-20 साल पूरे के पूरे कन्याकुमारी से लेकर जम्मू तक रात दिन घूमते रहे और वहां की पूरी समस्याएं इसीलिए उनको मालूम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।